नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये आज बिग बॉसच्या जुन्या सीझनचे काही धुरंदर पाहायला मिळाले. ज्यामध्ये सीझन 1 ची विजेती मेघा धाडे, उपविजेता पुष्कर जोग, सीझन 2 चा विजेता शिव ठाकरे आणि सीझन 3 चा विजेता विशाल निकम आणि तेव्हाचा त्या सीझनचा मास्टर माइंड उत्कर्ष शिंदे असे सदस्य आले होते. आणि उद्याच्या दिवशी सीझन 4 चा विजेता अक्षय केळकर आणि त्यासोबतच सीझन 5 मधील निकेत आंबोळे असेल, त्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण, उपविजेता असलेला अभिजित सावंत असे सदस्य पाहायला मिळणार आहेत. तर आज हे जे काही 3 सीझनचे कंटेस्टंट आले होते ना, तर अक्षरशः म्हणजे तो काळ मला तर पूर्ण आठवला. आता मेघा धाडेचं नाव मी घेतलं. मेघा धाडेचा सीझन म्हणजे जबरदस्त होता यार. खरं सांगायचं झालं तर काय ठशन, काय टास्क, काय राडे, जबरदस्त. म्हणजे बघा या पहिल्या सीझनची जेव्हा चर्चा चालू होती ना, की पहिला सीझन आणायचा आहे मराठीमध्ये, त्यावेळी बऱ्याच लोकांनी विरोध केला होता. ज्या पद्धतीने हिंदीमध्ये जे काही राडे, भांडण किंवा मग एकमेकांवरती चाल करून जातात, अपशब्द वापरतात, शिव्या देतात, लफडे होतात, असं बरंच काही त्या सीझनमध्ये म्हणजे त्या हिंदीमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे लोकांचा कडकडून विरोध होता बिग बॉस मराठीला, की अजिबात मराठीमध्ये अशा प्रकारचं घाण काही आणायचं नाही. पण मेकर्सने बिग बॉस मराठीमध्ये आणला आणि त्याच्यामध्ये जे काही धुरंदर पाहायला मिळाले ना, म्हणजे अक्षरशः काय म्हणू आपण कलाकारांची फौज होती. मग साहजिकच हे मेघा धाडे असेल किंवा मग तो पुष्कर आला असेल, सई असेल, त्यानंतर श्रृंगार पुरे आणि रेशम टिपणीस, आस्ताद काळे, आऊ होते त्याच्यामध्ये आणि आप्पा होते आणि अजून कोण होता शेलार मामा. असे एकापेक्षा एक धुरंदर पाहायला मिळाले आणि तो सीझन म्हणजे यामध्ये राजेश श्रंगारपुरेला अक्षरशः सिक्रेट रूम मध्ये ठेवलं होतं, बाहेर काढलं होतं आणि त्यानंतर एका आठवड्याने तो घरामध्ये आला आणि जो काही धुमाकूळ त्याने घातलेला आणि अक्षरशः ते रेशमला मिठी मिठीत घेऊन बोलतोय बायकोला, की ही माझी प्रेयसी आहे, मला तू समजून घेशील, माफ करशील. बाबा बाबा बाबा, काय भयंकर तेव्हाचा तो प्रकार होता ना. म्हणजे आत्ता मित्रांनो ते 8 वर्षापूर्वी तो सीझन झाला होता तेव्हा सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह नव्हता आणि आता सारखा तो सीझन असता, राजेश श्रृंगारपुरे, रेशम टिपणीस यांचं जे काही तेव्हा चालू होतं, ते जर आत्ताच्या काळात झालं असतं ना, तर बाबा बा भयंकर प्रकार घडला असता. पण याच्यामध्ये मेघा धाडेचा जो काही खेळ होता ना, तो म्हणजे कमाल होता यार मित्रांनो. अक्षरशः म्हणजे मेघा जशी बिग बॉसच्या घरामध्ये आली ना, तसा मला तिचा खेळ आठवला. मेघाचा मी इंटरव्ह्यू देखील ऐकला होता. त्याच्यामध्ये मेघा सांगत होती, की मी 4 वर्ष बिग बॉस मराठीची वाट पाहिली. तिच्या तेव्हा पायाला लागलं होतं, दुखापत झाली होती. त्यामुळे ती शूटिंग वगैरे काही करत नव्हती. अक्षरशः मी बिग बॉस कधी मराठीमध्ये येतोय याची वाट पाहत होते आणि जेव्हा बिग बॉसची अनाउन्समेंट झाली आणि मला त्याच्यात जायचंच होतं आणि मला जिंकायचंच होतं. आणि मित्रांनो ज्या पद्धतीने मेघा खेळत होती, म्हणजे अक्षरशः शेवटी शेवटी तर अख्खं घर तिच्या विरोधात गेलं होतं. म्हणजे पहिले ती राजेश श्रंगारपुरे आणि ती टीमच तिच्या विरोधात होती. इकडे पुष्कर असेल किंवा मग सई असेल आणि मेघा असे 3 त्याच्यामध्ये अजून एक ती वाईल्ड कार्ड म्हणून आलेली ना, मी नाव विसरलो. तुम्हाला आठवण असेल तर नक्की सांगा. तर हे 4 लोक एका बाजूला आणि बाकी सगळं घर, आऊ सोडून बाकी सगळं घर त्यांच्या विरोधात गेलं होतं. आणि शेवटी शेवटी तर हे 3 लोक देखील मेघापासून थोडेसे वेगळे झाले होते आणि मेघालाच म्हणजे तिचेच लोक आणि आजूबाजूचे तो दुसरा ग्रुप होता. म्हणजे जवळपास सगळीच लोक तिला टार्गेट करताना दिसत होती आणि त्या सगळ्यांमध्ये मेघा धाडे विजेती झाली होती. काय तो सीझन होता अक्षरशः. आत्ताच्या काळात असताना तेव्हा तो टी-आर-पी हा विषय एवढा नव्हता. पण आत्ताच्या काळात तो सीझन असताना तर ब्लॉकबस्टर ठरला असता. या गेल्या वेळी आत्ताच्या सीझन सारखा नक्कीच ब्लॉकबस्टर सीझन ठरला असता. तर पुन्हा एकदा मेघा आणि पुष्कीला पाहून बरं वाटलं. त्यानंतर मित्रांनो शिव ठाकरे आला. शिव ठाकरे देखील एक जेंटलमॅन, आपला माणूस, आपला मराठी मुलगा. म्हणजे आज बिग बॉसने खरंच त्याच्या त्या द 50 शोचं नाव घेतलं. तो विजेता ठरला. मित्रांनो खरं शिव ठाकरे ना खूप मेहनती आहे आणि चांगला पोरगा आहे, सच्चा पोरगा आहे आणि लक देखील थोडंसं त्याच्या पाठी नक्कीच आहे आणि चांगला खेळ सध्या तो करताना दिसतोय बाहेर देखील. आणि आज बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना देखील तो खूप छान पद्धतीने सांगताना दिसत होता. आणि त्यानंतर मित्रांनो माझं वन ऑफ द फेवरेट सीझन ते म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 3. मित्रांनो या सीझन मध्ये सगळं पाहायला मिळालं. ड्रामा असेल,
थोडासा रोमॅन्स देखील पाहायला मिळाला आणि जी काही ठशन होती ना, तशी ठशन मला आजपर्यंत कुठल्याच मराठी सीझन मध्ये पाहायला मिळाली नाही. विशाल वर्सेस जय जो काही सामना पाहायला मिळायचा ना, आणि त्याच्यामध्ये खतरनाक मास्टर माइंड होता तो म्हणजे उत्कर्ष शिंदे. विशाल आणि उत्कर्ष हे एकत्र आले होते. आणि मित्रांनो, म्हणजे तुम्ही हे तिघेही जे आले ना, म्हणजे तिन्ही सीझनची ही लोक आली ना, ती एकच गोष्ट सांगताना दिसत होती की तुम्ही तुमच्या जे काही वादविवाद आहेत ना ते विसरा आणि तुम्ही एकत्र या. जेव्हा तुम्ही बाहेर जाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की यार आम्ही एकत्र का नव्हतो, आम्ही शेवटी शेवटी बोलायला पाहिजेत होतं. कारण सध्या बिग बॉसच्या घरामध्ये तुम्हाला माहित आहे की थोडेसे वादविवाद आत्ताच्या घडीला सुद्धा चालू आहेत. आता 2 दिवस राहिलेत, खरं तर आता एकच दिवस राहिलाय, तरी अजून देखील त्यांनी ते डे 1 पासूनचे वाद तसेच ठेवले. तर इथे सगळेच लोक सांगताना दिसत होते, विशेष करून विशाल आणि उत्कर्ष हे सांगताना दिसत होते की तुम्ही वादविवाद विसरा मित्रांनो, जगा तुम्ही, खेळा तुम्ही, कारण नंतर तुम्हाला जाऊन हे सगळं आठवणार आहे. म्हणजे विशाल आणि उत्कर्ष बघा, विरुद्ध टोकं होती ती. म्हणजे साहजिकच जयच्या बाजूने उत्कर्ष असायचा. जय आणि विशालमध्ये जबरदस्त ठशन पाहायला मिळाली. ही ठशन अगदी कायमस्वरूपी राहिली, अगदी शेवटी शेवटी देखील राहिले. पण त्यांनी नंतर बघितलं की यार हे रागरुसवे आता करून चालणार नाही. आणि हे आज बोलत होते ना की आम्ही जेवढी ठशन केली तेवढी आमची मैत्री स्ट्रॉंग आहे. उत्कर्ष सांगताना दिसत होता की माझा जय दुधाने हा चांगला मित्र बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर देखील, परंतु मी सगळ्यात जास्त आता बोलतो, जास्तीत जास्त फोनवरती बोलतो तो म्हणजे विशालशी. एवढी आमची फ्रेंडशिप झालेली आहे. तर हे वेळोवेळी तेच सांगत होते की यार तुम्ही बोला, सगळे राग रुसवे बाजूला ठेवा. मित्रांनो, हे लोक सतत सांगत होते. पण आत्ताच्या घडीला बिग बॉसच्या घरामध्ये जे पाचीचे पाची कंटेस्टंट आहेत ना, ते आपल्याच धुंदीत आहेत. आमचंच काटा, आमचीच टोळी असंच सध्या करताना दिसत आहेत. पाहुणे गेले की हे टोळी आणि काटा करताना दिसले. म्हणजे एवढं सांगून फायदा नाही. पालथ्या गड्यावर पाणी असं पाहायला मिळतं. ठीक आहे, याच्यावरती बोलूया. त्या अगोदर जाऊया बिग बॉसच्या घरामध्ये शेवटचा प्रवास हा दाखवला जातोय, तो म्हणजे बिग बॉसच्या घरातील जेंटलमॅन राकेश बापट. त्याबद्दल आपण बोलूया. मित्रांनो, या राकेश बापटच्या जर्नीमध्ये मला राकेश बापट कमी आणि राखी सावंत जास्त वाटत होती. जवळपास 14 मिनिटाचा त्याचा हा प्रवास आपल्याला दाखवला, तो एव्ही दाखवला. त्याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 मिनिटं ही राखी सावंत पाहायला मिळाली आणि त्यानंतर बहुतेक 2-1 मिनिटं तर ती प्राजक्ता शुक्रे पाहायला मिळाली. खरंच त्याचा प्रवास कमी आणि हेच लोक जास्त पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये एक मला ना गोष्ट थोडीशी मिसिंग वाटली. खरं तर ते दाखवायला हवं होतं, ते म्हणजे दिव्या शिंदे आणि राकेश बापटचं खूप छान बॉन्डिंग होतं. म्हणजे छान, खरंच यार त्यांची काय म्हणा आपण बहीण भावाची जोडी आहे ना, खूप छान. खरं त्यांचं छान बॉन्डिंग होतं, ते थोडंसं दाखवायला हवं होतं. बाकी राकेश आणि तन्वीचं जे काही बहीण भावाचं जे नातं आहे ते खरं आहे की खोटं आहे माहिती नाही, पण ते दाखवलं. त्यानंतर राकेश आणि दीपालीचं नातं देखील दाखवलं. पण यात सगळ्यामध्ये जास्त दाखवलं ते म्हणजे राखी सावंत. राखी सावंतचं प्रेम, मित्रांनो त्यांचं ना बॉन्डिंग खूप छान पद्धतीने दाखवलं. म्हणजे राग रुसवे दाखवले, प्रेमही दाखवलं. आणि हे सगळं पाहत असताना राकेश बापट खूप इमोशनल देखील झाला होता. मित्रांनो, या गोष्टी आहे ना त्या दाखवलेल्या नाही आहेत, ते तुम्हाला आता मी सांगतो. राखी सावंत ही जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर गेली त्यावेळी इंटरव्ह्यू मध्ये ती एक गोष्ट म्हणाली की राकेश बापट सोबत जे कोणी सध्या आहे ना, नावं घेतली नाही तिने, पण आपल्याला माहित आहे की राकेश बापट सोबत नक्कीच ती घराबाहेर गेलेली रेवा होती. त्यानंतर आता तन्वी असेल किंवा दीपाली असेल, नावं घेतली नाही तिने, पण ही नावं मी तुम्हाला सांगतो. तेव्हा राखी असं म्हणाली की राकेश बापट याच्यासोबत ज्या बायका आहेत किंवा जे लोक आहेत ना, ती फक्त कामापुरते आहेत त्याच्यासोबत. त्याची काळजी कोणी घेत नव्हतं. त्याला प्रचंड बिग बॉसच्या घरामध्ये त्रास होत होता. तो त्रास त्याचा कोणीही पाहिला नाही. मी राकेश बापटला वेळोवेळी मदत केली. मित्रांनो, या इंटरव्ह्यू मध्ये राखी सावंतने जो काही खुलासा केलाय ना, त्याच्यामध्ये राखी सावंत म्हणत होत्या की बापट घरामध्ये आजारी असायचा आणि त्याचे पाय प्रचंड दुखायचे. त्याच्या पायाला प्रचंड खाज यायची आणि एवढी खाज यायची की अक्षरशः त्याच्या पायाला असे मोठे मोठे फोड यायचे आणि असे ते फुगायचे, रक्त यायचं पायातनं त्याच्या. तर त्यामुळे मी सतत गरम पाणी करायचे, म्हणजे बादल्यांमध्ये गरम पाणी आणायचे, त्याच्यामध्ये डेटॉल टाकायचे आणि त्याचे पाय मी सतत धुवायचे.
आता बोलतो हे दाखवलंय की नाही मला माहिती नाही, परंतु आपल्याला हे जास्त दाखवलेलं नाही. तर मी त्याची राखी बोलते मी त्याची भरपूर काळजी घेतली. हे लोक फक्त राकेश बरोबर दिसायचं म्हणून इकडे तिकडे फिरायचे, कारण तो चांगला दिसायचा, चांगले कपडे घालून तोही फिरायचा, त्याच्यावरती जास्त कॅमेरा मारायचा, म्हणून हे लोक फुटेजसाठी राकेश सोबत थांबायचे. पण खरं तर मी त्याची रिअल काळजी घेतली. मित्रांनो, ही गोष्ट राखीने घरामध्ये सांगितली होती. पण हे जे काही मी पाणी आणते, त्याचे पाय धुते, हे मात्र आपल्याला जास्त दाखवलेलं नाही. तर राखी हे आवर्जून मेन्शन करत होती की मी त्याची सगळ्यात जास्त काळजी घेतली. पण एक मानावं लागेल मित्रांनो, की राखी सावंत आल्यानंतर आहे ना, राकेश बापटचा गेम फुलला. राकेश बापट जास्त दिसायला लागला. पहिल्यांदा काय होतं ना, राखी सावंतच्या अगोदर राकेश बापट मी गेम रद्द करणार, मी असं नाही करणार, मी खेळणारच नाही, जाऊ दे, मला जायचं आहे, मग हे फेकतो, मी ते फेकतो, असंच आरबीचा गेम आपल्याला पाहायला मिळाला. आणि हाच राखी येईपर्यंत हाच त्याचा गेम सुरू होता. तेव्हा वाटायचं की यार हा का बिग बॉसच्या घरामध्ये आलाय? अजिबात खेळत नाहीये, नुसते गेम रद्द करतोय. त्यानंतर बघा पूर्ण वेगळा बापट आपल्याला पाहायला मिळाला. फार वेगळा. म्हणजे तो नंतर पण जास्त म्हणजे टास्क त्याने रद्द केले नाही जास्त, पण तो एकदम जेंटलमॅन सारखा दिसला आपल्याला. पण एक राकेशचं मानावं लागेल, की त्याची जी पर्सनॅलिटी आहे ना, जी पर्सनॅलिटी तो घेऊन आला होता, तशीच पर्सनॅलिटी आपल्याला त्याची शेवटपर्यंत नक्की मित्रांनो पाहायला मिळाली. याच्यामध्ये भांडण राडे जे बिग बॉसच्या घरामध्ये ते समीकरण आहे. तर हे थोडंसं त्याचं पाहायला मिळालं, पण त्याची पर्सनॅलिटी सेम होती. चेंज होताना दिसली नाही. याच्यामध्ये आवर्जून बिग बॉसने मेन्शन केलं, की तो प्रत्येक वेळी टास्क रद्द करायचा. हे दाखवलं. तो जास्त खेळत नव्हता, हे दाखवलं. बाकी विशालची आणि त्याची ठशन जबरदस्त पाहायला मिळाली. आयुष होता. अ, त्यांचं जे काही बॉन्डिंग होतं ते देखील दाखवलं आपल्याला. नॉमिनेशनमध्ये काय-काय तो बोलला किंवा लोकं बाकीचे सदस्य त्याच्याबद्दल काय बोलत होते हे पाहायला मिळालं. त्यानंतर स्ट्रॉंगली असा काटा ग्रुप आपल्याला दाखवला. जिथे तो चांगला खेळाय ते आवर्जून दाखवलं. म्हणजे काही ठिकाणी तो खेळला. पाईप वगैरे लावणं असेल किंवा मग ते उशी वगैरे घेऊन जाणं असेल किंवा मग ते काय कापूस वगैरे गोळा करणं असेल, तरी ज्या ठिकाणी तो चांगला खेळाय, ते आवर्जून बिग बॉसने दाखवलं. पण जिथे टास्क रद्द केलेत, तिथे व्यवस्थित ते दाखवलं. म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू या एव्हीमध्ये दाखवल्या. पण मला बापट कमी आणि राखी सावंत बापट जे तिनेच सांगितलं होतं, तर ती या एव्हीमध्ये जास्त पाहायला मिळाली. त्यानंतर प्राजक्ता शुक्रे पाहायला मिळाली. म्हणजे बाकी बरीचशी लोकं त्याच्यामध्ये पाहायला मिळाली. त्यामध्ये राकेश बापट कमी होता असं एकंदरीत पाहायला मिळालं. पण चांगला एव्ही होता इथे. पण तो मित्रांनो आई आणि बहीण आले ना, तेव्हा तो प्रचंड भावुक झाला होता. ते त्या एव्हीमध्येही दिसलं आणि इथे जेव्हा तो उभा होता ना बाहेर, तेव्हाही तो पाहायला मिळाला. पण इथे मित्रांनो राकेशने एक गोष्ट आवर्जून मेन्शन केली, की माझा 25 वर्षाचा या क्षेत्रामधला प्रवास आहे. मी खूप नाव कमावलं. म्हणजे जेव्हा माझा तुंबीन नावाचा चित्रपट आला होता, तेव्हा प्रचंड प्रसिद्धी मला मिळाली आणि ती प्रसिद्धी माझी नेहमीच टिकली देखील. पण एवढं सगळं कमवून मी रिस्क घेऊन या सीझनमध्ये आलो. नेमकं काय होतंय, काय घडतंय, म्हणजे जे मी कमवलंय ते जातं का, की काय मला अजून फेम मिळतं माहिती नाही. मी रिस्क घेतली आणि या सीझनमध्ये आलो. मित्रांनो, बिग बॉस हा असा आहे ना, की भल्या-भल्या लोकांची चांगली नावं देखील होतात. परंतु बरेच असे कंटेस्टंट आहेत, की अक्षरशः या बिग बॉस सारख्या रिएलिटी शोमध्ये येऊन नावं खराब करतात. काही लोकांची नावं अगदी मस्तपैकी उंचावलीत. ती आज गतीला देखील आपलं नाव असं उंचावताना दिसतायत. तर नाव होतं देखील आणि नाव गमावलं देखील जातं. मित्रांनो, शेवटी असं दाखवलंय, की राकेश आणि विशाल हे भेट घेतात आणि तिथं एंड होतो असं पाहायला मिळालं. पण यांचं जे काही भांडण झालं होतं तेही पाहायला मिळालं. मित्रांनो, मी हे उदाहरण बहुतेक कालच्याच रिव्ह्यूमध्ये दिलंय, की मला आता आठवत नाही. पण राकेश बापट राखी सावंतला सांगताना दिसत होता, की मला या सीझनमध्ये यायचं नव्हतं. मला याने जबरदस्ती या सीझनमध्ये आणलंय. तर कुठेतरी ही गोष्ट ना मला खरी वाटते, की बघा विशाल कोट्यान आणि राकेश बापट यांच्यामध्ये जबरदस्त ठशन पाहायला मिळाली या सीझनमध्ये. या दोघांची दुश्मनी ही आताची नाहीये, तर ही पूर्वीपासून आहे. म्हणजे हे लोकं बिग बॉस हिंदीच्या 15व्या पर्वामध्ये होते. तेव्हापासूनची यांची ठशन होती आणि
त्याच्या अगोदर राकेश बापट हा OTT मध्ये सळकला होता. शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचं चांगलं नाव झालं होतं OTT मध्ये आणि तिथून ते रेग्युलर बिग बॉस मध्ये आले होते आणि त्याच्यामध्ये विशाल कोटियान हा होता. विशाल कोटियान आणि शमिता शेट्टी यांचं बहीण भावाचं नातं होतं. पण राकेश बापट आणि विशाल कोटियान यांच्यामध्ये जबरदस्त ठशन पाहायला मिळायची. तर ही ठशन कदाचित मेकर्सने बघितली की हे जर दोघे या सीझन मध्ये आले तर नक्कीच काहीतरी राडा पाहायला मिळू शकतो. कदाचित विशाल कोटियान आला असेल या सीझन मध्ये, पण राकेश बापट येत नसावा. पण याने सांगितलं की ये बाबा तू ये. जेव्हा या दोघांनी या मराठी सीझन मध्ये एकमेकांना पाहिलं तेव्हा ते शॉक झाले होते. पण याने ठरवलं होतं की आपण थोडंसं लांबच राहायचं. विशेष करून आरबी कडनं हे वारंवार पाहायला मिळालं. आरबी सांगताना दिसत होता की मला याच्याशी जास्त बोलायचं नाही, मी याच्यापासून दूरच राहणार आहे, कारण हा माझ्या काही पर्सनल गोष्टी काढतोय, असं आरबीने दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं. पण त्यांनी थोडीशी दुरी ठेवली होती एकमेकांपासून. पण मात्र शेवटी शेवटी यांच्यामध्ये जबरदस्त ठशन पाहायला मिळाले. म्हणजे बिग बॉसने ज्या उद्देशाने या लोकांना आणलं होतं तर तो उद्देश कुठेतरी साध्य होताना दिसतोय. तर मित्रांनो, राकेश बापटची चांगली जर्नी होती, परंतु राकेश बापट कमी आणि बाकीचेच लोक जास्त त्या जर्नीमध्ये पाहायला मिळाले. आणि या आरबीच्या जर्नीमध्ये आहे ना, मला ते वाईल्ड कार्ड वाले जास्त दिसलेच नाही. थोडीशी रेवा कवरेजचे दिसली, कारण रेवा कवरेज ही त्याच्या थोडस पाठीपुढे करताना दिसत होती. संकेत थोडासा अशी झलक मारून गेला आणि बाकी काय तिचं ससा ससा तर जास्त दिसलीच नाही. बाकी काटा ग्रुप आहे ना, तो त्यांचा खूप स्ट्रॉंग इथे पाहायला मिळाला. तर ठीक आहे, राकेशची जर्नी चांगली होती. राकेश घरात आल्यानंतर अनुष्य विचारते त्याला, काय रे, काय तुला नाव काय दिलं? तर राकेश बापट बोलतो, मला बाजीगर दिलं. खरंच बाजीगर दिलं होतं त्याला. तर द जेंटलमॅन, कलाकार आणि असंच काहीतरी दिलं होतं. बाजीगर काय माहिती नाही मला आता. मी असं ओझरतं ते त्याचं बघितलं, पण बाजीगरचं मला वाटलं नव्हतं. पण ठीक आहे, जे नाव असेल ते. त्यानंतर अनुश्री आहे ना, ही वरती बाल्कनीत जायला घाबरत होती की यार बाल्कनीमध्ये जे कोणी होते ते बिग बॉसच्या घराबाहेर गेले. आता आपण फिनालेमध्ये आहोत आणि बाल्कनीत जर गेलं तर जो बाल्कनीत पहिला जाईल तोच घराबाहेर जातो की काय? परंतु विशाल सांगतो की असं नाही. जे बाल्कनीत बसले ना ते जिंकू पण शकतात. असं आपण काहीतरी करून दाखवूया आणि बाल्कनीत जाऊया. मित्रांनो, खरं आहे यार. बाल्कनी ग्रुप जो होता ना, तो असा पटापट घराबाहेर गेला. शेवटचा जो सदस्य होता तो म्हणजे सागर कारंडे. आणि त्यानंतर बघा तुम्ही, बाल्कनीत कोणीच दिसलं नाही. म्हणजे आपल्याला कदाचित ते दाखवलं नाही, पण कोणीच वरती असं खुर्च्या टाकून किंवा डिस्कस करतानाही दिसले नाही जास्त. कदाचित घाबरत असतील. आज कोण हा गेला? शिव ठाकरे गेला ना, की जाऊया वरती. विशाल त्याच्या पाठी गेला. तन्वी जात होती पण मध्येच जाऊन बसली. बाई गं, नको. बाल्कनीत गेली वरती आणि घराबाहेर गेली तर दीपाली वरती गेली. तर ठीक आहे. चला, तर इथे जर्नी संपली. मित्रांनो, मला असं वाटतं ना, की या पाचीच्या पाची सदस्यांच्या ज्या जर्न्या होत्या ना, त्याच्यामध्ये त्या प्रवासामध्ये सगळ्यात मोठा प्रवास कदाचित मला असं वाटतं, की तन्वी कोलते हिचाच दाखवला गेला असं वाटतं. म्हणजे एखाद 2 मिनिटांनी तन्वीचा यांच्यापेक्षा जास्त प्रवास दाखवला गेला असं मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला? कोणाचा एव्ही जास्त, कोणाचा प्रवास जास्त दाखवला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि या सगळ्यांमध्ये तुम्हाला कोणाचा एव्ही प्रवास आवडला हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. तर इथे प्रवास संपला आणि त्यानंतर बिग बॉस सगळ्यांना एकत्र बोलवतात आणि सांगतात की चला, तुम्ही आता फायनलिस्ट आहात आणि तुम्हाला भेटायला सीझन 1 ते 5 चे काही धुरंधर येणार आहेत आणि त्यांना तुम्ही भेटा. परंतु इथे बिग बॉस आवर्जून मेन्शन करतात की त्यांच्याशी तुम्ही बोला, भेटा आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मजा करा तुम्ही. नाहीतर कोपऱ्या कोपऱ्याला असाल. आम्ही एवढं हे करून त्यांना आणले. आणि खरंच यार, खरं तर मला हे मगाशी सांगायचं होतं की बिग बॉसच्या मेकर्सला यार, खरंच यार, थँक यू सो मच. तुम्ही यावेळी पत्रकार न आणता हे धुरंधर घेऊन आलात. काहीतरी वेगळं पाहायला मिळालं. मित्रांनो, खरंच यार, हे लोक जेव्हा येत होते ना तेव्हा त्या सीझनची थीम वाजायची. आता जेव्हा पुष्की आणि मेघा आले तेव्हा आपला मराठी बिग बॉस, तेव्हा तो महेश मांजरेकरांचा आवाज आणि हे जे वाजायचं ना, आपला मराठी बिग बॉस, त्याच्यामध्ये किती फील आहे बघा. आत्ता तसं काय वाटत नाही की आपण बिग बॉस बघतोय. आपला मराठी बिग बॉस तुम्ही ऐका, किती भारी वाटायचं. आणि ही जी त्यांची थीम होती ना ती भारी होती. आणि प्रत्येक वेळी थीम चेंज असायची. हाच असा बिग बॉस मराठी सीझन 6 असा सीझन आहे की त्याला गाणंच तयार केलं नाही. आता गेल्या वेळी उत्कर्ष शिंदेने गाणं बनवलं, तेच गाणं
भाऊच्या धक्क्याचं गाणं, तेच गाणं यावेळी देखील वाजतं. तर यावेळी असं काही गाणं पाहायला मिळालं नाही. ठीक आहे. तर पुष्कर आणि मेघा पहिल्यांदा येतात आणि मेघा जशी पहिल्या सीझनमध्ये होती ना तशीच, म्हणजे एवढी बडबड, म्हणजे तिला काय सांगू, किती सांगू, कसं सांगू, कोणाला काय सांगू, असं तिचं पाहायला मिळालं. पुष्के बिचारा सांगत असेल, की "मी यार का आलो या सीझनमध्ये पुन्हा एकदा, की मला काहीच बोलू देत नाही." आणि तसंच पाहायला मिळालं. तेव्हा देखील त्या पुष्क्याला ती जास्त बोलू देत नव्हती आणि आता देखील. म्हणजे मी काय-काय सांगू, कोणाला किती सांगू, कसं सांगू, असं तिचं पाहायला मिळालं. पण प्रत्येकाला ती अगदी व्यवस्थित सांगत होती. बघा इथे विशाल कोटे यांची तिने तारीफ देखील केली. बघा विशाल कोट्यान आणि राकेशचं जेव्हा जबरदस्त वाजलं होतं ना, तर अक्षरशः विशालला या मेघा धाडेने शिव्या घातल्या होत्या आणि आज ते सुद्धा मेघाने सांगितलं आणि त्याची तारीफ देखील केली, की "यार तू काय खेळतोस यार, जबरदस्त खेळतो." तर मेघा इथे प्रत्येकाविषयी बोलताना दिसत होती. इथे तन्वीबाई बोलते मेघाला, की "यार तुम्हाला सॅल्यूट. तुम्ही काय इथे खेळात 100 तुम्ही दिवस टिकलात. 100 दिवस म्हणजे किती झालं माहीत आहे का? कसं तुम्ही राहिलात इथे?" तर मेघा सांगते, की "खरं तर सॅल्यूट तुम्हाला द्यायला पाहिजे, की राखी सावंत तुमच्या सीझनमध्ये आली. राखी सावंत जिने अक्षरशः अख्यांना सळो पळो करून सोडलं होतं, ती राखी सावंत आली. खरंच त्यासाठी तुम्हाला सॅल्यूट." पण मेघा आणि त्या टीमला खरंच सॅल्यूट. कारण बघा सीझन 1 नंतर बाकी सगळे जे सीझन झाले ना, ते एकमेकांना पाहत आले. परंतु हा जो पहिला मराठीचा सीझन होता, त्यांना आधार काय तर हिंदी होता किंवा काही लोकं असे होते, की त्यांनी बघितला देखील नव्हता. बिग बॉस काय असतो, तो कशाने खातात, कसा खेळतात, हे देखील काही लोकांना माहिती नव्हतं. पण त्यानंतरचे जे सगळे सीझन आहे, ते बघून आले, की असं खेळतात, तसं खेळतात, अशी स्ट्रॅटेजी प्लॅन करायची, असे ग्रुप खेळून खेळायचं, असं एकंदरीत तेव्हा नंतर कळालं. तर मेघा इथे प्रत्येकाबद्दल बोलताना दिसत होती. पहिले तन्वीला बोलली, की "काय तू बाई खेळतेस? शेरणी तू. काय टास्क खेळतेस?" त्यानंतर आरबीला पण, "आरबी तुला किती लोकांनी टार्गेट केलं रे? तुझं आणि राखीचं काय कसं होत असेल रे?" म्हणजे प्रत्येकाला ती बोलताना दिसत होती. आणि इथे मेघा विशाललाही सांगत होती, की "यार काय तू खेळ असा भारी खेळलास तू." अनुषला सांगते, की "यार तुझ्यासारखी काय धाकड गं, जबरदस्त. तुझ्या आईला प्राउड फील होत असेल, की तू काय खेळलीस." आता एवढं बोलून देखील अनुष्य सांगत होती, की "माझ्याशी कोणी काही बोललंच नाही." अरे प्रत्येक जण येऊन तुला काही ना काही सांगत होता. पण हां, एक आहे, की अनुष्यला अशी तारीफ केली नाही कोणी. हे मात्र निश्चित. त्यामुळे कदाचित ती नाराज झाली असावी. आरबीला आरबी आणि मेघा हे दोघेंना त्याने एकत्र काम केलंय. आता कुठल्या हिंदी मधल्या सीरियलमध्ये वाटतं या लोकांनी एकत्र काम केलंय. त्यामुळे यांची चांगली ओळख आहे. आरबीबद्दल बोलताना ती म्हणाली, की "यार तू कसं रे राखीला एवढं सहन केलंस आणि खरंच तू किती गोड आहेस." असं काहीतरी ती सांगताना दिसत होती. त्यानंतर हे दोघेही टास्क या दोघांनी घेतला. काय फुगे फुगवायचे त्या क्लासमध्ये. तर याच्यामध्ये कोण जिंकलं? तन्वी आणि अनुश्री हे लोकं जिंकले. पहिल्या फेरीमध्ये देखील जिंकले आणि त्यानंतर विशाल आणि आरबीची जोडी बनवली होती. त्याच्यामध्ये देखील तन्वी आणि अनुश्री जिंकले आणि बघा स्टेजवरती मेघा धाडे या दोघी पोरींना घेऊन अशी उभी होती. चला आपण प्रॅक्टिस करूया. मेघाला असं वाटतं, की याच 2 पोरी म्हणजे अनुश्री आणि तन्वी याच दोघी असणार आहेत त्या स्टेजवरती आणि दोघींपैकीच एखादा हात वरती उठणार आहे. मित्रांनो, सध्याचे वोटिंग ट्रेंड पाहायचे झाले ना, तर या दोघीच टॉप 2 मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे आता माहिती नाही, या दोघीच लाईट बंद करून येतात बाहेर की काय? पाहावं लागेल. इंटरेस्टिंग असणार आहे. तर एकंदरीत मेघा दाढे जबरदस्त बोलताना दिसत होती. पुष्क्या असा होता, "यार मी बोलू की नाही? मी का आलो? का आलो बिग बॉस मी इथे? का हिला आणलं? का मला आणलं?" असं कदाचित पुष्क्या सांगत असावा. तर ठीक आहे. भारी वाटलं एकदम आणि प्रत्येकाशी मेघा धाडे व्यवस्थित बोलताना दिसत होती आणि मेघाने हे देखील मेन्शन केलं, की तुम्ही बोला. एकमेकांशी बोला. तुम्ही भांडण जे काही भांडण-तंटे केले आहेत ना, ते विसरा आणि एकमेकांशी बोला. पण हे लोकं काय ऐकताना दिसत नव्हते. तर मेघा धाडे आणि पुष्की गेल्यानंतर बिग बॉस मराठी सीझन 2 चा विजेता शिव ठाकरे आला आणि शिव ठाकरे बोलतो, "राम राम बिग बॉस. कसे आहेत बिग बॉस?" बिग बॉस पण बोलतात राम राम आणि आवर्जून इथे बिग बॉस सांगतात शिव ठाकरेबद्दल, की "तू माझा खरंच लाडका आहेस. बरीच माझी पोरं बिग बॉसच्या घरातली आहेत, परंतु तू माझा लाडका आहेस." आणि
शिवचं इथे कौतुकही केलं. बाहेरच्या गोष्टी सांगायच्या नाही, परंतु ज्या पद्धतीने तो द 50 हा शो जिंकला, तर त्यासाठी खरंच यार शिवचं कौतुक. कारण एकापेक्षा एक धुरंदर खेळाडू त्या सीझनमध्ये पाहायला मिळाले आणि त्याच्यामधून आपला मराठमोळा शिव ठाकरे. एकतर काय माहित आहे का, तो जबरदस्त जिद्दीने चिकाटीने कुठलाही गेम खेळतो आणि नक्कीच थोडंसं लक देखील त्याच्या पाठी आहे. बिग बॉस मराठी सीझन 2 जिंकल्यानंतर तो बऱ्याचशा रियालिटी शोमध्ये पार्टिसिपेट त्यांनी केला आणि बरेचसे रियालिटी शो तो जिंकला. बिग बॉस हिंदीमध्ये देखील तो गेला होता. तिथे देखील MC स्टँड आणि शिवमध्ये जबरदस्त काय म्हणा आपण चुरस पाहायला मिळाली, परंतु फार थोड्या फरकाने तो तिथे हारला. खरं तर शिव ठाकरे तिथे विजेता होता, पण माहिती नाही तेव्हा काय झालं वगैरे, तर ठीक आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण इथे शिवचं भरभरून बिग बॉसने कौतुक केलं आणि शिव देखील बाकी या सर्व पाठीच्या पाठी सदस्यांचं कौतुक करताना दिसत होता, की यार तुम्ही अक्षरशः हा सीझन गाजवलाय. सुपर आणि डुपर हिट सीझन आहे असं तो सांगताना दिसत होता आणि बाकी सगळे घर त्याला दाखवताना दिसत होते. त्यावेळी जेव्हा तो बेडरूम एरियामध्ये गेला, तेव्हा त्याने पाहिलं, अरे हे तर सगळे एकत्रच इथे आहेत. लेडीज, जेंट्स सगळे एकत्र झोपतात हे. त्यांचे सगळे बेड. बिग बॉसला तो सांगतो, की आमच्या सीझनमध्ये असं का नव्हतं? मध्ये काच टाकली, इकडे बायका, इकडे पुरुष, म्हणून आमच्यात लफडे झाले नाही किंवा मग म्हणून आमच्यात प्रेम झालं नाही, असं कदाचित शिवला सांगायचं होतं. पण शिव आणि ती कोण होती? वीणा जगताप. त्यांचं चांगलं होतं आतमध्ये. तर शिवने देखील प्रत्येकाचं मनापासून कौतुक केलं. तुम्ही कसा खेळ खेळतात हे दाखवलं. त्यानंतर शिवने एक टास्क घेतला. या टास्क अंतर्गत मग ते फेकायचं वरतून खालून असं. तर तोही टास्क भारी होता. त्यानंतर शिव ठाकरे गेल्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये आले. सीझन 3चे धुरंधर आणि मी मित्रांनो खरं सांगतो, की हा सीझन आहे ना, माझा फेव्हरेट सीझन आहे. याच्यामध्ये मगाशी मी सांगितलं ना, की जबरदस्त टशन पाहायला मिळाले. विशाल निकम, जय दुधाणे आणि त्याची टीम काय जबरदस्त! म्हणजे विशालच्या बाजूने मग ती सोनाली असेल किंवा तो विकास पाटील असेल, या लोकांची टीम होती. तिकडे जय दुधाणे, त्यानंतर मीरा मीरा जगन्नाथ होती, उत्कर्ष शिंदे आणि बाकी लोकं होती, गायत्री दातार वगैरे. जबरदस्त! तर त्याच्यामध्ये आपला हा पण होता, दादूस होता. भारी होतं यार तो सीझन. म्हणजे आज देखील त्यांचा तो गाडीवरचा टास्क आणि जेल वगैरे तोडलेलं किंवा मग विकास पाटील आणि आपला विशाल निकमची त्यांची ती निखळ मैत्री, केस वगैरे काढलेले ते. खरंच यार तो सीझन म्हणजे कमाल. तर ठीक आहे, हे दोघेही एकत्र येतात बिग बॉसच्या घरामध्ये. जे एकमेकांच्या विरुद्ध खेळलेले असे दोघे कंटेस्टंट, बिग बॉस मराठी 3चा विजेता विशाल निकम आणि त्या सीझनचा मास्टर माइंड ऑलराऊंडर उत्कर्ष शिंदे यांची एंट्री होते. विशाल नेहमीप्रमाणे आल्यानंतर तो पाया पडतो आणि तो रोज त्याच्या सीझनमध्ये तुळशी वृंदावन तिथं होतं ना, तिथे तुळशीला पाया पडायचा आणि हा उल्लेख देखील बिग बॉसने आवर्जून केला. तर या घरामध्ये खरंच ते घर खरंच मिसिंग होतं आणि विशाल हे देखील बोलला, की हां, इथे तुळशी वृंदावन नाही आहे. ते आपल्याला असं उजळतं दाखवलं. तर ठीक आहे, इथे उत्कर्ष आणि विशाल हे आवर्जून सांगताना दिसतात, की तुम्ही कमाल खेळता. पण तुमच्यामध्ये जे काही भांडण, राग-रुसवे आहेत ना, ते विसरा तुम्ही. कारण तुम्ही जेव्हा बाहेर जाल ना, तेव्हा हे सगळं तुम्हाला आठवेल. मी आणि म्हणजे उत्कर्ष बोलत होता, की मी आणि विशाल किती दुश्मन होतो. एकमेकांचे आम्ही तोंड देखील पाहायचो नाही. मी विशालला किती वेळा नॉमिनेट केलं. सतत आम्ही टार्गेट करायचो एकमेकांना. असं असून देखील आम्ही बाहेर आमची मैत्री जमली आणि आम्ही चांगले मित्र आहोत. म्हणजे खरं तर काय म्हणू आपण, जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे यांची जबरदस्त मैत्री बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाली. जशी या बाजूला विशाल आणि विकासची मैत्री होती, तशीच इकडे जय आणि उत्कर्षाची मैत्री होती. पण त्या लोकांनी सांगितलं, की उत्कर्ष म्हणाला, की मी जेवढा जयला फोन करत नाही, तेवढे विशालला फोन करतो आणि आम्ही खूप बोलतो. तर अशी यांची ही मैत्री आहे. त्याने तो सल्ला दिला, परंतु तो सल्ला हे लोकं पाळताना अजिबात दिसत नव्हते. पाहुणे गेले, की हे काटा-काटा आणि टोळी-टोळीच करताना दिसत होते. म्हणजे आम्ही सुधारणारच नाही. कोणी किती काही सांगू द्या, आम्ही सुधारणारच नाही. इथे उत्कर्ष आवर्जून सांगताना दिसतायत, की यार पोरींनी हा सीझन गाजवला. काय तुम्ही खेळात. तर खरं आहे, पोरींनी खरंच हा सीझन गाजवला. मग ती रुचिता जामदार असो, आपल्या या दीपालीताई असो
किंवा मग तन्वी कोलते, अनुश्री माने यांनी खरंच हा सीझन गाजवला. इथे तन्वी म्हटलं, तन्वी अजून का बोलत नाही? तन्वी काय बोलली, की कदाचित मला याच सीझनमध्ये यायचं असेल किंवा हाच सीझन माझ्या नावावर असावा, म्हणून मी याच सीझनमध्ये आले. म्हणजे इथे पण मीपणा सोडत नाही आणि हीच तन्वी विशालला सांगत असते, की किती मीपणा करतो हा, सतत मी. आता तुम्ही किती वेळा हा मीपणा केलाय, की माझंच मीच मीच ट्रॉफी जिंकेन. किती वेळा मीपणा आहे तुमचा, पण ठीक आहे. म्हणजे जेवढी तन्वी सांगते ना, की मी ट्रॉफी जिंकेन, हे माझं, तेवढं आजपर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये कधीच कोणी बोललं नसेल. म्हणजे तन्वी तन्वी आहे. तर याने देखील खूप छान पद्धतीने प्रत्येक सदस्याबद्दल आपलं मत मांडलं आणि याने देखील जो काही टास्क घेतला ना, तर ते पट्ट्या वगैरे बांधून, तर तोही टास्क खूप छान होता. मित्रांनो, आज या 3 सीझनचे हे काही धुरंधर आले. उद्या बिग बॉस मराठी सीझन 4चा विजेता अक्षय केळकर आणि त्यानंतर बिग बॉस 5चा विजेता आपला सूरज चव्हाण. त्यानंतर बहुतेक आपला अभिजित सावंत पण येणार आहे, निकेत तांबोळे असे काही सदस्य आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर उद्या देखील मजा येणार आहे आणि उद्या शनिवार हा शेवटचा दिवस असेल आणि डायरेक्ट ग्रँड फिनाले पार पडणार आहे. आता कोण जिंकतं यापैकी हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, हे जे काही 3 सीझनचे कंटेस्टंट आले त्यापैकी तुम्हाला कोणते कंटेस्टंट आवडले हे कमेंट्स करून नक्की सांगा. मला तर तिघं पण यार. पण मला ना हा 3रा सीझन प्रचंड आवडला होता. त्यामुळे नक्कीच मी विशाल आणि उत्कर्ष यांचं नाव घेईन. बाकी सीझन 1 देखील जबरदस्त होता. मी त्याची हिस्ट्री तुम्हाला सांगितली आणि हा सीझन ज्या पद्धतीने मित्रांनो चालला ना, म्हणजे अक्षरशः म्हणजे मला एवढे हे सीझन जास्त टीव्हीवरती बातम्यांमध्ये जेवढे आले नव्हते, तेवढा तो सीझन 1 बातम्यांवरती झळकायचा, की शृंगारपुरेने हे केलं, त्यानंतर ते आऊला ज्याने टार्गेट केलेलं होतं ना, तो काय हिटलर म्हणून आलेला होता, हुकुमशहा म्हणून. ते पण न्यूजवरती दाखवलं होतं. आऊला कसं टार्गेट करतात तेही न्यूजवरती दाखवलं होतं. तर एवढा तो पहिला सीझन गाजला होता. त्यामुळे मग तो सीझन अजून देखील लक्षात आहे. बाकी 4था सीझन एवढा लक्षात नाही. शिवचा देखील मला एवढा सीझन लक्षात राहिला नाही. त्याच्यामध्ये नक्कीच अ, एक नेहा शितोळे हिच्या कानाखाली लावलं होतं आणि बहुतेक त्याच सीझनमध्ये शिवानी सुर्वे हिला घराबाहेर काढलं होतं आपल्या महेश सरांनी आणि त्याच सीझन म्हणजे बहुतेक दुसऱ्या सीझनमध्ये बिचुकले देखील आला होता. तर असा तो सीझन होता. तर ठीक आहे. हे जे काही तिन्ही सीझनमधले जे काही सदस्य आले होते त्यापैकी कोणाचं कोण आलेलं तुम्हाला आवडले कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जाता रोजचाच आपला एक प्रश्न, काय वाटतं तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन 6 कोण जिंकेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि आणि हां मित्रांनो, इथे अनुश्री आवर्जून सांगत होती, की मला कोणीच काही बोललं नाही, मी कसं खेळते हे सांगितलंच नाही. परंतु विशालने खूप छान पद्धतीने सांगितलं, की "बाई तू नक्कीच छान खेळतेस." आणि मित्रांनो, अनुश्रीबद्दल सांगायचं झालं ना, तर जवळ अख्खे इन्फ्लुएन्सर अनुश्रीला सपोर्ट करताना दिसतात. म्हणजे जवळ-जवळ सगळेच मोठे क्रिएटर आहेत ना, ते अनुश्रीला सपोर्ट करताना दिसतायत. त्यामुळे अनुश्री देखील या ट्रॉफीच्या रेसमध्ये नक्कीच पाहायला मिळते. तगडा सपोर्ट अनुश्रीला मिळतोय आणि तिचं नाव देखील ट्रॉफीसाठी सध्या सोशल मीडियावर घेतलं जाते, की अनुश्री हीच विजेती आहे. मग आता अनुश्री होते, तन्वी, की मध्येच आर्वी ट्रॉफी घेऊन जातोय, विशाल माहिती नाही कोण घेऊन जाते. कमेंट्स करून नक्की सांगा. कोण घेऊन जातंय बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी? काय वाटतं तुम्हाला? कमेंट्स करून नक्की सांगा.